नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण काँग्रेसच्या उमेदवाराच्या सोबत चर्चा करणार आहेत आणि नेमकं निवडणूक लढवत असताना काय अडचणी आल्या याही आपण त्यांना विचारणार आहेत। आज ते उमेदवार जिंकून विजय झालेले आहेत आणि नगरपालिकेमध्ये आता ते नगरसेवक म्हणून काम करणार आहेत। नगरसेवक या शब्दाचा अर्थ नगरातल्या मतदाराची सेवा करणे। आता ती सेवा कशी करणार आहेत 5 वर्षात आपण ते पण विचारणार आहेत। अजरजी, काय वाटते? आज तुमचं यूट्यूब चॅनल खडतार प्रवासमध्ये स्वागत आहे। तुम्ही निवडून आलात, तुमच्या कार्याला शुभेच्छा आहे। तुम्हाला काय वाटते आज? नमस्कार, मी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व जनतेचे आभार मानतो की माझ्यावर जी विश्वास प्रभागातील लोकांनी दाखविला आहे त्याला मी त्या नागरिकांचे म्हणजे खूप खूप आभार मानतो। आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखविला आहे त्या येणाऱ्या 5 वर्षात मी त्या कामाच्या स्वरूपात त्याची परतफेड करणार आहे। किती वार्ड क्रमांकमधून आला तुम्ही? प्रभाग क्रमांक 18 मधून माझ्या घरचे सौ सबा अझर पठाण माझ्या घरचे उभा होते, चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत। लोकांनी हा विश्वास चांगला दाखवला आणि त्याची परतफेड आपण हे चांगलं काम करून दाखवणार आहोत। आज काय वाटतं तुम्हाला? विशेष काय वाटतं? विशेष काय नाही, फक्त असं वाटतं की नगरपालिकेची सत्ता यायला पाहिजे होती आमची, महाविकास आघाडीची सत्ता आली असती तर अजून काम करायला चांगलं वाटलं असतं। महाविकास आघाडीची सत्ता यावी असं प्रत्येकाला वाटत होतं, जवळजवळ शहरातल्या प्रत्येक माणसाला वाटत होतं। बरोबर, पण हे आघाडीमुळं आणि आघाडीतल्या काही लोकांच्या अहंकारामुळे आघाडी तुटली असं वाटत नाही का तुम्हाला? ते आता सर्वांचे जे त्याचे मतभेद होते त्यामुळं ती तुटली, पण नाही तुटायला पाहिजे होती। ते आघाडी तुटल्यामुळं सर्वांचं नुकसान बी झालं आहे। आणि समजा अशीच आघाडी अजून जर तुटलेली राहिली तर जिल्हा परिषदला पंचायत समितीला न्याय मिळेल का? नाही ना, कमी फरक पडेल। काय वाटतं मग त्याविषयी? आघाडी व्हावी तरच आपल्याला न्याय मिळू शकतो, नाहीतर नाही। आघाडी होणं गरजेचं आहे। काँग्रेसचे तुमचे 10 सीट होते, काँग्रेसचे तुमचे 10 सीट होते। तुमचा शहर अध्यक्ष आणि तुमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणजे जिल्हा अध्यक्षाच्या 2ऱ्या नंबरचा माणूस दोन्हीही पडले। हे महत्त्वाचे 2 माणसं पडले आणि त्याच्याबरोबर ती 2 आणि बाकीचे 5 एकूण 7 माणसं पडले तुमचे। या विषयावर काँग्रेस पार्टी कुठं कमी पडली काय वाटतं? पक्ष कुठं कमी पडला नाही, पण कसं असतंय, समजा ज्या त्या मतदारातला ज्या त्या मतदारसंघातला विषय आहे की लोकांना मतदाराने विश्वास दाखवणं किंवा नाही दाखवणं उमेदवारावर, तो विषय आहे। पक्षाचा काही विषय नाही ना ह्याच्यात। उमेदवारावर विश्वास ठेवला नाही म्हणून तरी झालेला आहे ना। असं पक्षाचा काय पुढं पक्षाच्या लोकांनी काम कसं करावं वाटतं? जो माना पहिलं जसं काम होत आली तशीच करायची। तर हे आहेत अझर पठाण। पक्ष कुठं चुकला नाही। पक्षाच्या उमेदवारावर विश्वास मतदारांना ठेवणं गरजेचं होतं, तो विश्वास ठेवला नाही। तो विश्वास कमवण्याचं काम काँग्रेसनं केलं पाहिजेत अशी मात्र जनतेची भूमिका आहे। बघूया काँग्रेस वाढवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी काय करतील। आणि ही जी आघाडी तुटली ही जर अशीच तुटली तर भावी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला फटका बसेल। भावी काळामध्ये आघाडी कायम राहावी याच्यासाठी सर्व अहंकार बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं आणि सत्ता हस्तगत करावी असंच अझर पठाणनी सांगितलं आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं आघाडी टिकेल आणि सत्ता हस्तगत कशी करतील ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आज एक विशेष कमेंट बॉक्समध्ये महाविकास आघाडी कुठं चुकले हे कमेंटमध्ये आपले विचार मांडा। आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।